महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने उर्दू साहित्य संमेलनाला या ठिकाणी सुरुवात होत असताना बहार-ए-उर्दू या कार्यक्रमाने सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सन्माननीय जावेद अख्तरजी, आपल्या उर्दू भाषेमध्ये उर्दू साहित्यामध्ये ज्यांनी खूप असं मोठं योगदान दिलेलं आहे, सन्माननीय अख्तरजी, माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नवाब मलिकजी, माझे दुसरे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय अनीस अहमदजी, विधानसभेतील माझ्या सहकारी आमदार सन्माननीय सना मलिक, विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार इद्रिस नाईकवाडे, सन्माननीय समीर काजी, अध्यक्ष महाराष्ट्र वक्फ बोर्ड, सन्माननीय रुचेश जयवंशी, अल्पसंख्याक विभागाचे सचिव, सन्माननीय जुनेद सय्यद, मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड, माझे मित्र श्रीमान श्री जिशान सिद्दीकी, अल्पसंख्याक विभागाचे आयुक्त सन्माननीय श्रीमती प्रतिभा इंगळे, पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष बलकरम सिंग, ज्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा संदेश अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला, की त्यांचे सल्लागार अजितदादांचे सल्लागार सन्माननीय सतीश मोगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या समोर उपस्थित असलेले उर्दू भाषेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलंय, ती भाषा समजली आहे, समजून सांगितली आहे आणि ज्यामध्ये काम करतात असे सर्व सन्माननीय मान्यवर, लबों की मुस्कान में अल्फाज का मिठास हो, उर्दू की ज़बान बोले तो हर दिल पास हो। आदाब, नमस्कार। महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष 16 साजरा करत असताना प्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सादर प्रणाम करतो। या महान त्रिभूतींनी समाज उन्नतीसाठी कार्य करताना सर्व समावेशकता, शिक्षण, भाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली। त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मानाचे स्थान लाभले। या आदर्शांच्या प्रेरणेनेच आज उर्दू भाषेचा सुवर्ण प्रवासाचा सोहळा संपन्न होत आहे। महाराष्ट्र राज्याचा अल्पसंख्याक विकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून या उर्दू साहित्य अकादमीला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। उर्दू अकादमीचा प्रवास हा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे। राज्याचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांनी 1975 साली उर्दू साहित्य अकादमीची स्थापना केली। स्थापनेपासून अकादमीने 50 वर्षांमध्ये उल्लेखनीय अशी वाटचाल केलेली आहे। 450 पेक्षा जास्त साहित्य कार्यक्रम, 250हून अधिक कवी संमेलने,
150पेक्षा जास्त कार्यशाळा आणि 100हून अधिक पुस्तक प्रकाशनांनी उर्दू साहित्याची परंपरा समृद्ध केलेली आहे. 25पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दू प्रेमीपर्यंत साहित्य या ठिकाणी पोहोचवलेले आहेत. उर्दू ही भाषा भारतीय भाषा असून सुमारे 7 कोटी लोक प्रथम भाषा म्हणून या ठिकाणी त्याला मान्यता देतात आणि 10 कोटी लोक हे द्वितीय भाषा म्हणून या ठिकाणी वापरतात. तर महाराष्ट्रात मराठी हिंदी भाषेपाठोपाठ उर्दूचा क्रमांक येतो. महाराष्ट्रामध्ये 60% लोक उर्दू बोलतात. तसेच जवळपास 25पेक्षा अधिक उर्दू दैनिके आज कार्यरत आहेत. 12व्या शतकात दिल्लीमध्ये उर्दू भाषेचा जन्म झाला. खडी बोली अधिक पार्शियन भाषेतील संवादातून उर्दू भाषेचा खऱ्या अर्थानं उगम झालेला आपल्याला जाणवतो. 13व्या शतकामध्ये गुजरातमध्ये गुजरी स्वरूपामध्ये दक्षिणेत संभाजीनगर, हैदराबाद, विजापूर, गुलबर्गा इत्यादी दक्षिणी नावाने संबंधित सन 1327च्या सुमारामध्ये या ठिकाणी उर्दू भाषेचा जन्म झाला. आणि 1837मध्ये ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्या ईस्ट इंडिया कंपनीची प्रशासकीय भाषा म्हणून उर्दू भाषेचा या ठिकाणी सर्रास वापर करण्यात आला. उर्दू भाषेच्या विविध प्रादेशिक स्थानिक भाषांशी संमिश्र होऊन त्यांच्या उर्दू भाषेच्या नावाने या ठिकाणी विकसित करण्यात आली. अमीर खुसरो, मिर्झा गलीब यासारख्या महान साहित्यिकांनी संस्कृती आणि साहित्य समृद्ध केले. भाषिक देवाणघेवाण हा समृद्धीचा मार्ग भाषा वैर नव्हे तर भाषा ऐक्य निर्माण करते. महाराष्ट्र शासनाच्या उर्दू संदर्भातील योजना ज्या आता आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यामध्ये उर्दू घर योजना, ज्या माझे मित्र नवाब मलिकांनी त्यासाठी खंत व्यक्त केली आहे की जवळपास बऱ्याचशा शहरांमध्ये या ठिकाणी उर्दू घर निर्माण झालेले आहेत. काही ठिकाणी वादग्रस्त आहेत आणि काही ठिकाणी उर्दू घर बनवण्याची मागणी या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. परंतु मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की लवकरात लवकर अतिशय अद्ययावत असे उर्दू घर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपण निर्माण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू, हा माझा या ठिकाणी आपल्याला शब्द आहे. त्याचप्रमाणे उर्दू शाळांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी निवेदनं दिली आहेत. दुरुस्तीसाठी शाळांसाठी इमारती, खोल्या, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी अपेक्षित आहेत. ते इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा या ठिकाणी निर्माण केलं जाईल हेही मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे माझे मित्र समीर काझी या ठिकाणी बसलेले अवकाशच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, त्यांनाही सूचना केल्या आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती मुलींसाठी हॉस्टेल, मुलांसाठी हॉस्टेल, मुस्लिम महिलांसाठी राहण्याची जागा आणि त्याचप्रमाणे क्रीडा संकुलं मोठ्या प्रमाणात उभारण्याचा शासनाचा निश्चितपणे हा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 लेखक कवी आहेत. 50,000 रुपये आपण त्यांना पुरस्कार देतो. निवेदित लेखक 15 विद्यार्थी जवळपास 25,000 रुपये आपण त्यांना पुरस्कार देतो. आणि उर्दू शिक्षक गौरव दिन 10 शिक्षक 1 लाख रुपये आणि अधिक सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करतो. महाराष्ट्रातील 1800 अधिक उर्दू शाळांमध्ये 9 लाख विद्यार्थी, उर्दू शिक्षक केवळ 40% शाळांमध्ये आणि उर्दू लर्निंग दरवर्षी 50,000 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असतात. आणि या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक वाढ करावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी माझे मित्र नवाब मलिक भाईंनी या ठिकाणी केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा योग्य तो निर्णय निश्चितपणे घेतला जाईल. 3 वर्षात 100 जिल्हास्तरीय साहित्य संमेलन झाली, 50 कार्यशाळा, काव्य, अनुवाद, स्क्रिप्ट लेखन, पत्रकारिता, 5 राज्यस्तरीय उर्दू महोत्सव, 1000 भागधारक आणि 5,000 प्रेक्षक अशा प्रकारचा कार्यक्रम राज्यामध्ये या ठिकाणी आपण राबवलेला आहे. अल्पसंख्याक महिला व युवकांना प्रशिक्षण, शिक्षण प्रोत्साहन देणे अशा अनेक योजना अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. उर्दू साहित्य अकादमीसह एकूणच अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांसाठी अतिरिक्त विकास निधीची आवश्यकता आहे. आपण निश्चितच याबाबत लक्ष द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा आहेत. अशा प्रकारची विनंती मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना या ठिकाणी करणार आहे. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की जरी यावर्षी बजेट काही कारणास्तव कमी असलं तरी पुढच्या वर्षापासून या उर्दू खात्यासाठी अल्पसंख्याक विभागासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी बजेट कसं करता येईल
आणि त्यातून आपल्याला सोयीसुविधा कशा उपलब्ध करून देता येईल आणि उर्दू भाषा जनमानसापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल। लफ्ज़ों की ये महफिल है, एहसासों का दरबार। उर्दू ने किया हम सबको दिल से एक बार की प्यार। जो जुड़ा है इस जवाब से वो रह जाए बेमिसाल। आज फिर साबित कर देंगे उर्दू नहीं कमजोर, ये है हमारी ढाल। आज आपण 50 वर्षाचा उत्सव साजरा करत नाही तर या अर्धशतकाच्या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करत आहोत। 50 वर्ष ही केवळ एका संस्थेचा इतिहास नाही तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारशाचे एक उज्ज्वल पान आहे। उर्दू ही फक्त भाषा नाही, ती संस्कृतीचा सुगंध आहे, विचाराचा सेतू आहे आणि आत्म्याचा आवाज आहे। राज्य शासन, समाज आणि साहित्यिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून उर्दू अकादमीची पुढील 50 वर्ष नक्की तेजस्वी आणि व्यापक ठरतील। संस्थेचा आत्मा जिवंत ठेवूया। आज या 50 वर्षाच्या प्रवासात अनेक कठीण क्षण आले, अनेक अडथळे आले, परंतु त्यावर मात करून आपण नव्याने उत्साहाने उभे आहात। मला आशा आहे की उर्दू अकादमी पुढील पिढ्यांसाठी उर्दूचे आदरणीय स्थान राखेल। भाषा म्हणून, साहित्य म्हणून, संस्कृती म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने, समाजाच्या अपेक्षेने आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इच्छेने हे साध्य होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। एवढंच नव्हे तर आत्ताच नवाब भाईंनी या उर्दू अकादमीच्या संदर्भामध्ये जी कमिटी अस्तित्वात नाही या संदर्भातली खंत व्यक्त केली आहे। मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की जर जावेद अख्तर साहेब जर या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार असतील तर त्यांना मी या ठिकाणी आजच अध्यक्ष म्हणून घोषित करतो आणि उत्तर कमिटी जे काही साहित्यिक असतील त्यांच्यामधूनच निवडले जातील। कुठलाही राजकीय माणूस त्या ठिकाणी निवडला जाणार नाही याचं मी आपल्याला आश्वासन देतो आणि चांगल्या प्रकारची एक कमिटी राज्यामध्ये निश्चितपणे निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ। त्या बाबतीत कुठेही मागे राहणार नाही हे मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। हमने उर्दू से अदब सीखा, मराठी से नमस्कार। महाराष्ट्र के प्रेम सम्मान में बसता पुरोगामी संस्कार, ये सरकार भी रखेगी इस एकता को बरकरार। हर दिल से उठेगी गूंज, जय महाराष्ट्र एक बार नहीं बार बार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उर्दू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।